न्यू संकटच्या दुर्गे दुर्गट भारी महिमा आदिशक्तींचा या नवरात्री विशेष कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातील आदिशक्तींचा महिमा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पाहणार आहोत नाशिकची ग्रामदैवत असणाऱ्या कालिका मातेचा महिमा। नाशिकची ग्रामदेवता कालिका माता ही एक जागृत देवी आहे। जुन्या नाशिकच्या आग्रा रोड नजीक असलेले कालिका मातेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे स्थान। देवीच्या दर्शनासाठी 12 माही भक्तांची गर्दी असते। नवरात्रीच्या उत्सवात तर भाविकांची पावले आपोआपच कालिका मंदिराकडे वळतात। शहरात फार पुरातन काळापासून म्हणजेच मराठ्यांच्या राज्यात श्री कालिका देवीचे मंदिर शहराच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या जंगलामध्ये वटवृक्षाच्या हिरव्यागार वनराईत रमणीय अशा जागेत बांधलेले होते। ते अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध होते। देवीच्या चमत्कारांचा अनुभव अनेक लोकांनी घेतलेला आहे। इसवी सन 1705च्या सुमारास या कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत अहिल्याबाई होळकर यांनी केला। पूर्वीचे मंदिर 10 बाय 10 क्षेत्रफळाचे व 15 फूट उंच असे दगडी स्वरूपाचे होते। त्या ठिकाणी एक विहीरही बांधण्यात आलेली। अशा या जागृत देवस्थानाची देशभर ख्याती आहे। नमस्कार, मी किरण पुराणिक, कालिका मंदिर संस्थान नाशिक इथला पुजारी। कालिका मंदिरचं जे वास्तूवर मी सांगणार आहे की कालिका मंदिर हे खूप पुरातन आहे। अहिल्याबाई होळकरांच्या तिथून या मंदिराची सुरुवात झाली आहे। पूर्वी हे मंदिर खूप छोट्या स्वरूपात होतं आणि 1974 साली या मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं। त्याला हे भव्य मंदिर हा भव्य सभामंडपात इथे उभा करण्यात आला। त्याच वेळेला ट्रस्टींच्या नियोजनामध्ये एक चांदीचं मखर वगैरे हे 250 किलो चांदीचं मखर इथे बसवण्यात आलं। आणि कालिका माता ही इथे स्वयंभू आहे। कालिका मात्याचं इथे या नवरात्रामध्ये 10 दिवसामध्ये कालिका मातेची यात्रा होते। हे नाशिकचं ग्रामदैवत आहे। या यात्रेच्या याच्यामध्ये नाशिकमधल्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येतात। पहाटे सकाळी 3:30 वाजता कालिका मातेची काकड आरती असते। त्यावेळेला इथल्या जवळच्या सगळ्या परिसरामध्ये सगळ्या ज्या महिला आहेत या चप्पल वगैरे न घालता इथे येऊन सकाळी आरतीला ते इथे येतात। ही नवसाला पावणारी देवी, कोणाच्या मनामध्ये जे काही इच्छा असेल, जे काही मनोवांछित असेल ते पूर्ण करण्यासाठी ते आईला साकडं घालतात की माझ्या मनात एवढी इच्छा आहे तेवढी तू पूर्ण कर। आणि आई भगवतीने आतापर्यंत जेवढे लोक ते आले, ज्यांनी जे जे काही मागितलं ते त्या भगवतीने त्यांना ते पूर्ण करून दिलेलं आहे। हजारो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या कालिका मातेची सुंदर अशी मूर्तीच भाविकांना कायम प्रेरणा देत असते।